दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. म्हणजे आल्या आल्या ते म्हणतात की इथं पिठाच्या गिरणीमधून आलो का काय, असे आमचे चेहरे होऊन जातात. इतका धूळ आपल्या या रस्त्यांवर आहे, खरं आहे का नाही? आणि त्या रस्त्यांवर जवळपास 75 कोटी रुपये गेल्या 4 वर्षात आमदारांच्या कारकिर्दीमध्ये खर्च झालेले. आणि एकूण रस्ते किती किलोमीटरचे? 72 किलोमीटरचे रस्ते. आणि 75 कोटी रुपये या रस्त्यांवर, पेवर ब्लॉकवर आणि याच्यावर खर्च झालेले. म्हणजे विचार करा कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम या नगरपालिकेच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. टक्केवारी टोळी खरं तर ही एकत्र येऊन आज आपल्याला त्या ठिकाणी विरोधात दंड पोपटलेला आहे, परंतु नागरिक शून्य आहे. आमदार ताईंच्या नेतृत्वाखाली 2च वर्ष नगरपालिकेला मिळाले होते, परंतु तहसील इमारत असेल, आपले पंचायत समिती इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, बस स्टँड असेल, वाचनालय असेल, पलीकडचं फायर स्टेशन असेल, या सगळ्या इमारती अतिशय 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ताईंनी त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या. त्याच्या आधी 13 नगरसेवक होते. नगरसेवकाला कुठलाही विषय ठराव करायचा तर 14 मतं लागायचे. 13 झाल्याने नगराध्यक्ष आपला होता, 14वं मत टाकायचं त्याला अधिकार असायचा. परंतु मीटिंग आली तर कुठला तरी एक नगरसेवक म्हणायचा मला पाहुण्याकडे जायचंय, तो गाडी काढून निघून जायचा, म्हणजे आपण अल्पमतात यायचो. त्या 13 2011 ते 16 ते नगरसेवक सांभाळण्यामध्येच खरं तर कारकीर्द गेली. 16ला तुम्ही सगळ्यांनी नगरसेवक निवडून दिले, पण वरती नगराध्यक्षच दिला नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? 2016ला मतदान 9 वर्षभरापूर्वी केलं होतं आपण नगरपालिकेचं. खालचे नगरसेवक निवडून दिले, वरती तुम्ही ती बॅट चालवली, त्या बॅटने पण आउट करून टाकला आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना. बरोबर आहे का नाही? त्या 5 वर्षामध्ये कुठलंही काम नगराध्यक्ष आणि नगरसेवक एक विचाराचे असल्यामुळं करता आलं नाही. त्याच्यानंतर 4 वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ संपून, ते माजी नगरसेवक होऊन सगळे 4 वर्ष झाले. या 4 वर्षात फक्त आमदार आणि सीओ अधिकारी हे 2च कारभार पाहत होते. या 2 जणांच्या कारभारामध्ये कुठल्याही पद्धतीचं जनतेचं हिताचं काम झालेलं नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माझ्या आधी वक्त्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीचा विकास किंवा विकासाच्या नावाने भ्रष्टाचार त्या ठिकाणी संबंध नगरपालिकेत त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु 3000 कोटी 4000 कोटीचा विकास करणाऱ्या आमदारांना खरं तर मी प्रश्न विचारू इच्छितो की तो विकास आम्हाला तरी दिसला नाही. तुम्हाला कुठं दिसला का 3000 कोटीचा 4000 कोटीचा? आपल्याला जर प्रत्येकाला भागिले केलं कोपरगाव तालुक्यातला तर 1.25 लाख रुपये एकाला येतील, इतका करोडोचा खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलाय. परंतु एकही प्रश्न आपला खरं तर मार्गी लागलेला नाही. आणि म्हणून काल या राज्याचे महसूल मंत्री येऊन गेले परवा, आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे हे जे आपला ज्यांच्याकडे हा विभाग आहे. मला एक सांगा, मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? महिला भगिनी काही सांगा ना, मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्री ना. मग लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे का उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ना. काय सांगून गेले आपल्याला मुख्यमंत्री की तुमची लाडकी योजना मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत बंद होणार नाही. आणि किती वर्ष मुख्यमंत्री येते? अजून 4 वर्ष. 1 वर्ष होऊन गेला. आता ही नगरपालिका निवडून आल्यावर 5 वर्षाचा कार्यकाळ राहणार आहे. त्याच्यातलं 4 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच आहे. त्याच्यामुळे ते 1.5 महिन्यात 2दा आपल्या इथं आले, एकदा कारखान्यावर आले आणि एकदा आपल्या सभेसाठी आले. त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या विश्वासनाम्यामध्ये
जे जे काही शब्द असतील, जे जे काही विश्वास आदरणीय ताई आणि आम्ही दिलेला आहे तो पूर्ण करण्याचा शब्द आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आपण घेतलेलं आहे वाचला का तुम्ही? वाचला का नाही? त्यामध्ये आपण घेतलेलं आहे की ज्या ज्या महिलांच्या नावावर घरकुलं किंवा घर राहणारे त्यांची 50% घरपट्टी आपण माफ करण्याचा निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे. ज्यांचे मुलं त्या ठिकाणी नगरपालिका शाळेमध्ये आहे त्यांची 20% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. नगरपालिका शाळा देखील पहिल्या 100 दिवसात आपण अद्ययावत करणार आहोत. एवढंच नव्हे तर अनेक वेळेस आपल्याला हॉस्पिटल आणि अडचणीच्या वेळेस वैद्यकीय मदत त्या ठिकाणी लागती, परंतु 16 कोटीचं बजेट असताना देखील आपल्या या शहरामध्ये दुर्दैव आहे या ठिकाणी एकही अँब्युलन्स आपली नगरपालिकेची नाही. त्या उलट संजीवनी उद्योग समूहाच्या 3 अँब्युलन्स 7 ठिकाणी अँब्युलन्स नगरपालिकेची हक्काची देऊन तुमच्यासाठी मोफत आरोग्य सेवा देण्याकरता आपण उपलब्ध करून देणार आहे. उद्याचा निकाल परवाचा निकाल लागल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला या ठिकाणी प्रशासकीय परिवर्तन दिसायला सुरुवात होणार आहे. स्वच्छतेवर 4 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होतो वर्षाला. 4 कोटी रुपये दिवसाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च होतोय. पाणी पुरवठ्यावर काही लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च होतोय. व्हिडिओ पाहिला का आपला पाणी पुरवठ्याचा तिथला मासे तरण ते पाहिला का तुम्ही? बगळे मेले पाहिला का तुम्ही? त्याचं TDS 350 आणि नियमाने किंवा आपल्या शरीराच्या दृष्टीने 100च पाहिजे. किती पाहिजे? 100 TDS पाहिजे. आपल्याला TDS किती आहे? 350. हार्डनेस सुद्धा जास्त आहे. काल परवाचं पाणी कसं होतं तुमच्याकडं आलेलं? खराब होतं ना? या ठिकाणी मी शब्द देतो, आपली नगरपालिका आल्यावर अजिबात खराब पाणी त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले परागी संदन साहेब या ठिकाणी आलेले, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. आज जरी उमेदवार असले तर परवाचे नगराध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी येणार आहे आपल्या समोर. त्याच्यामुळे कुठलाही शंका किंतु परंतु आपल्या मनामध्ये न बाळगता उद्या आपल्याला त्यांच्यासाठी आणि खालच्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान करायचं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत होतो, ज्या पद्धतीचं पाणी आपल्याला या ठिकाणी देत आहे, आपण विश्वासनाम्यामध्ये घेतलंय की जे मला देणार आहोत त्या पाण्यामुळं काय काय विकार होता. ते 300 TDSचं पाणी किडनीचे आजार होता, केस गळती होता, त्या ठिकाणी पोटाचे आजार होता, आपल्या त्वचेचे आजार होता. या सगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतंय. आणि हे पाप विद्यमान आमदार आणि त्यांच्या कारभाराखाली चाललेल्या या नगरपालिकेच्या माध्यमातून होता. बरेच आमचे मित्र आहे, त्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी टक्केवारी पद्धत चालू आहे. त्यांना विचारा, आमदारांचे PA कुठे आहे तुम्हाला माहिती का? आज माहिती का महिला भगिनींनी? आमदारांचे PA कुठे आहे? जेलमध्ये. 2 महिने झाले जेलमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आणि जेलमध्ये कशासाठी आहे? काय पाण्याचा लढा दिला म्हणून जेलमध्ये आहे? रस्ते खराब आहे म्हणून आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये आहे? अजिबात नाही. त्या ठिकाणी पोलिसांवर हात उचलला, महिला भगिनींवर त्या ठिकाणी खरं तर दगडफेक त्या ठिकाणी झाली. नवरात्रीच्या गुंडगिरी केल्यामुळे ते जेलमध्ये. ऐन नवरात्रीच्या 3ऱ्या माळेच्या वेळेस आपण जुनी गंगेला जातोच पाहिजे बऱ्याच महिला आमच्या, परंतु त्या भांडणामुळं त्याच्यानंतर कुणीच त्या रस्त्याच्या माध्यमातून गेले नाही आणि आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने झालेला आहे. बोलण्यासारखे खूप काही मुद्दे आहे. तुमचा उत्साह, प्रतिसाद, टाळ्या बघता मला खात्री पटलेली आहे. म्हणून मी अधिकचा आपला वेळ काही घेत नाही. एवढीच या निमित्ताने विनंती करतो आपल्याला, या ठिकाणी आपले 3 उमेदवार उपस्थित आहेत. तुम्हाला मतदान करताना एका मतपेटीवर 2 मतदान करायचे. पहिलं 5व्या नंबरला येईल, गुलाबी कलरचं हे राहील, तिचं पराग संदन साहेबांचं कमळ आहे. त्याच्यानंतर आमच्या संजनाताई संजय उदावत यांचं त्याच मशीनवर खाली 1 नंबरवर कमळ आहे. आणि दुसऱ्या मशीनवर आकाशभाऊ वाजे यांचं किटली चिन्ह आहे. या
मी पाहत होतो तुमच्या लक्षात आहे का नाही? तुमचं पाठ झालेलं आहे थोडक्यात. हा, गडबड करू नका कोणी जरी आलं तरी बरं का. परत एकदा सांगा, कमळ कमळ आणि परत गडबड करू नका बरं. कमळ कमळ आणि बस, या 3 चिन्ह लक्षात ठेवायचे. उद्या जोर जोरात त्याच्यावर बटन दाबायचे. परवा गुलाल घ्यायचा आणि 13वापासनं आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राउंडवर त्या ठिकाणी राहणार. हे 3 उमेदवार एसीतले उमेदवार नाही, हे जनतेत जाऊन काम करणारे उमेदवार आहे. आमच्या ताई देखील भाषण ऐकून माझ्या लक्षात आलं, त्या देखील रणरागिणी आहे. सभागृहात गेले का तुमचे प्रश्न एकदम जोरात मांडतील. त्याच्यामुळे एक इकडचा देऊ आपल्याकडचा आहे भाऊ आणि तो तिकडचा आहे असं करायचं नाही. हे पण आपले आणि हे पण आपले. 3 सीटा आले तरच मी इकडे लक्ष देईल, नाहीतर हे दोघं सगळे पाहून घेतील. 3 सीटा आले तरच म्हटलं मग 3च ना. त्यामध्ये आकाश भाऊ जरी निवडून आले तरी त्याबरोबर दीपक भाऊ देखील वैयक्तिक त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालणार आहे. म्हणजे एक के साथ एक 2 नगरसेवक तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि ताई निवडून आल्या तर संजू भाऊ स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालणार आहे. त्याच्यामुळे तेही दोघं सक्रिय राहणार. आणि संदन साहेब निवडून आले म्हणजे मी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुमचे प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता, केंद्रात कोणतं चिन्ह आहे आपलं, राज्यात कोणतं आहे, जिल्ह्यात कोणतं आहे, नगराध्यक्ष कोणते पाहिजे, ताई कोणतं चिन्ह आहे आणि आकाश. हा बस, आता पाठ झालं. तर पुनश्च एकदा परवा आपण परत या निमित्ताने निकालाच्या निमित्ताने भेटू. उद्याही मी या ठिकाणी भेट देईन. पुनश्च एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.